फळांचा राजाकडे मँगोकडे बघितलं जातं आणि त्यातल्या त्यात बघितलं जातं अल्फान्सो. वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक जी डेली 60 ते 80,000 पेट्यांची असते, त्यावेळेस 1,25,000च्या वर. त्यातल्या त्यात अल्फान्सो हा वर्ल्ड वाईड फेमस आहे की रिझनेबल कॉस्ट घेतो. कारण बघा, मँगोमध्ये असं काय आहे वेगळं की बाबा मी CK मँगोजकडनं किंवा शेलूकडनंच हा मँगो घेतला पाहिजे? आपला आंबा कधीच ठेल्यावर तुम्हाला दिसणार नाही. हापूस मँगोला GI टॅग 2 जिल्ह्याला दिले. म्हणजे हे आंबे जे ॲक्च्युअल मार्केटमध्ये जे सर्टिफाईड आंबे आहेत हे एक लिमिटेड एडिशन म्हणू शकतो आपण बेसिकली. याच्यासाठी शेतकरी बांधून घ्यावे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या पहिल्या पॉडकास्टमध्ये. पहिल्या पॉडकास्टमध्ये मी तुम्हाला खूप जास्त डिटेल देणार नाही आहे माझ्या बाबतीत, पण तुम्हाला हळूहळू कळून येईल की मी कोण आहे, मी काय करतो एक्झॅक्टली, आणि माझे गेस्ट्स खूप जास्त स्पेशल होणार आहेत. आजच्या पॉडकास्टचं आमचं टायटल आहे मँगोज. मँगोज कुणाला आवडत नाहीत. आणि आज आमच्यासोबत आहेत शैलेंद्र कस्तुरी, जे की एक मँगो एक्सपर्ट आहेत. ते आपल्याला आंब्यांच्या बाबतीत खूप काही इन्फॉर्मेशन देणार आहेत. आणि तुमच्यासाठी हा जो पॉडकास्ट आहे हा खूप जास्त स्पेशल होणार आहे इन टर्म्स ऑफ इन्फॉर्मेशन. तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेशन भेटणार आहे की आंब्यांचं हे जे जग आहे हे एक्झॅक्टली चालतं कसं. आंबे एवढे महाग का असतात, आपण यांना आणतो कुठून, हे आंबे एक्झॅक्टली येतात कुठनं, एव्हरीथिंग विल बी कवर्ड फ्रॉम स्टार्ट टू एंड. हा पॉडकास्ट खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. सो स्टे ट्यून. विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. शैलेंद्र, आपण आज या पॉडकास्टवरती एका टॉपिकबद्दल बोलणार आहोत. बरोबर, ते आहे मँगो. एक्झॅक्टली. आणि मँगो एक्सपर्ट म्हणून मी शैलेंद्रला स्पेशली स्टुडिओमध्ये बोललोय बिकॉज मँगोबद्दल ना, मँगो एक खूप स्पेशल टॉपिक आहे, बट लोकांना त्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन नाही आहे. आणि ही इन्फॉर्मेशन खूप क्रिस्प आणि डिटेलमध्ये शैलेंद्र आपल्याला सांगणार आहेत. बिकॉज ऑन हिज ऑन्टरप्रिनोरल जर्नी ऑफ द मँगो बिझनेस ही इज डुईंग फॅब्युलस. आणि आत्ता आपण या पॉडकास्ट थ्रू सगळ्या गोष्टी अनकवर करणार आहोत, अनफिल्टर्ड, अनएडिटेड. लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट ऑफ ऑल थँक यू व्हेरी मच फॉर हॅव्हिंग इन्व्हायटेड मी ओव्हर हिअर. असं प्रिव्हिलेज फील होतं की आम्हाला तू मँगो एक्सपर्ट म्हणून बोलवलं पहिल्यांदा. सो थँक्यू सो मच अभिजित, की मला त्या लायक तू समजलंस आणि मला इथे पॉडकास्टला बोलवलं. यू आर अन एक्सपर्ट. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आता मँगो ही जी कमोडिटी आहे, ती कमोडिटी सगळ्यात पहिल्यांदा असं होतं की तो किंग ऑफ फ्रूट, म्हणजे फळांचा राजाकडे मँगोकडे बघितलं जातं आणि त्यातल्या त्यात बघितलं जातं अल्फान्सो, म्हणजे आपला हापूस. बरोबर. मग हापूसची ज्यावेळेस गोष्ट येते त्यावेळेस भरपूर गोष्टी मनात येतात, की हापूस कुठून आला, कसा आला, कोणी आणला, काय आणला. मग आपल्या मनामध्ये एकच क्वेश्चन येतो की हापूसचा ओरिजिन काय. कारण बरोबर. बाजारामध्ये ज्यावेळेस आपण जातो ना, हापूस आहे का, हापूस इज अ ब्रीड, बरोबर. बरोबर. पण त्याचा GI टॅग फक्त 2च जिल्ह्याला दिला गेलेला आहे, हं. बरोबर. हापूस मँगोला GI टॅग 2 जिल्ह्याला दिलेला आहे, म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेशन. ओके. म्हणजे पर्टिक्युलर रिजनमधून तो आंबा आला आहे. ते 2 डिस्ट्रिक्ट आहेत, ते म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. बरोबर. सिंधुदुर्गमध्ये पण आपण म्हणतो ना, की देवगड नावाचा तालुका आहे, जो वर्ल्ड फेमस आहे, बरोबर. बरोबर. येतो तो अल्फान्सोच, येतो तो हापूसच. फक्त त्याचा GI म्हणजे तो रत्नागिरीचा आहे का सिंधुदुर्गचा आहे, हे लोकांना कळत नाही. मग काय होतं माहिती आहे का, सगळ्यांमध्ये कन्फ्युजन होतं, की देवगड कोणता आणि रत्नागिरी कोणता. आहे तो हापूसच, आहे तो वेगळा कोणता नाही, तो हापूसच आहे. फक्त हापूस कोणत्या ओरिजिनमधून आला आहे. आता देवगडचं कसं होतं, की म्हणजे डॉक्युमेंटेड आहे त्या 800 ते 900 फार्म जे आहेत ते देवगड पिकवतात, ओके. बरोबर. देवगडचा टापू केवढा आहे आणि दोन्ही साईडनी खाडी आहे देवगडला, राईट. हं. आणि देवगड असा समुद्रात घुसल्यासारखा, तुम्ही ज्यावेळेस मॅप पाहता तर देवगड तालुका एकदम कोस्टल एरियाजवळ आहे बरोबर. आणि तो असा घुसल्यासारखा आहे. मग त्यामुळे काय होतं, की दोन्ही खाडीतून खारं वारं येतं. मग ओके. ह्याच्यामध्ये पण खूप सारे कन्फ्युजन आहे. म्हणजे कातडी पातळ असेल तो ओरिजिनल, कातडी पातळ नसेल तो ओरिजिनल नाही. GI टॅग असेल तो ओरिजिनल, GI टॅग असेल तो ओरिजिनल नाही. आंब्याचा म्हणतो ना, की आतमधून पिवळा कलर असेल तर तो ओरिजिनल नाही आणि केशरी कलर असेल तर ओरिजिनल आहे. खूप काय म्हणतो ना, मिसकन्सेप्शन्स आहेत. आता ओके. ह्या सगळ्या गोष्टींना म्हणतो ना, की टॅकल करण्याचा प्रत्येक कन्झ्युमरला सांगण्याचा खूप मोठा टास्क असतो. कारण बरोबर. प्रत्येक कन्झ्युमरला त्या गोष्टी सांगणं, कारण कन्झ्युमर आपापल्या इन्फॉर्मेशन गॅदर करून एक स्टोरी तयार करतो आणि त्याला ते सत्य मानतो, बरोबर. राईट. आता इन्फॉर्मेशन कुठून येते, आत्ता तर सध्या गुगल गुरूकडूनच येते, Googleवरनं, ऑनलाईनवरनं किंवा सोशल मीडियावर. सोशल मीडियावरनं. पण राईट माणसांकडनं इन्फॉर्मेशन ज्यावेळेस राईट माणसाला जाते ना, तर ती एक तो माणूस म्हणजे की दॅट पर्सन इज एबल टू अंडरस्टँड की बाबा हां, की ही खरी स्टोरी आहे. आता मला क्वेश्चन येतात, की आंबा छोटा आहे, हा देवगडचा नाही. आंबा मोठा आहे, तो देवगडचा आहे. माझा साधा प्रश्न आहे. एक झाड आहे, बरोबर. कोणतंही झाड घ्या, त्या झाडाला एवढ्या छोट्या फळापासून ते एवढं फळ लागणं, ह्याची पॉसिबिलिटी किती आहे? 100% आहे, बरोबर. बरोबर. आता त्या एवढ्याशा फळाला त्याच स्टेटमध्ये जर त्याला पाड फुटला,
म्हणजे तो रायपनिंग स्टेटच्या जवळ पोहोचायला लागला. तर बरं, आपण त्याची तोड करतो. पण बरं. त्या आंब्याची साईज एवढीच आहे. म्हणजे हं. समजा की तो 200 ग्रॅमच्या जवळ आहे आणि त्यावेळेस त्याला पाड लागला. तर आपण त्यावेळेस त्याची तोड करून तो नॅचरल रायपनला ठेवतो. बरोबर. म्हणजे त्याचा मीनिंग आहे का, की तो देवगडचा नाहीये किंवा तो रत्नागिरीचा नाहीये. कारण लोकांमध्ये ही एक मिथ आहे किंवा ते म्हणतो ना, की एक एक इन्फॉर्मेशन अशी फॉल्स इन्फॉर्मेशन आहे, की छोटा म्हणजे देवगड नाही नाहीये. आणि मोठा म्हणजे देवगड असं नाही ना. आणि हा सेम थॉट माझा पण होता. हेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी म्हणतो ना, की आपण बसलोय. तर छोटा असो, मोठा असो, महत्त्वाचं ते नाहीये. मी टेस्ट कॉन्शियस आहे. हं. मी ओरिजिन कॉन्शियस आहे. मी रायपनिंग प्रोसेस कॉन्शियस आहे. राइट? आणि कन्झ्युमरच्या जे काही म्हणतो ना, की नीड्स आहेत, त्या नीड्सला आपलं जे काही मँगोचं ट्रेडिंग बिझनेस आहे, तो फुलफिल करतोय का नाही? हं. तर हे कॉन्शियसनेस बेटर असेल. आता भरपूर गोष्टी येतात. म्हणजे ज्यावेळेस मँगोच्या गोष्टी येतात ना, तर आम्हाला एन नंबर ऑफ क्वेशन येतात. एम नंबर ऑफ क्वेशन. म्हणजे जे क्वेशन त्यांना कुठून आले आम्हाला पण क्वेशन पडतो. बरोबर. जसं मी ऑलरेडी म्हणतो ना, की मेन्शन केलेत, की सगळ्यात पहिल्यांदा कॉल आल्यानंतर काय येतो? प्राईस. बरोबर. ऑब्व्हियस आहे, की इंडिया म्हटल्यानंतर प्राईस सेन्सिटिव्ह मार्केट आहे. तिकडे राइट. रिझनेबल प्राईसलाच सगळ्या गोष्टी म्हणतो ना, की अफोर्ड केल्या जातात. हं. तर मग प्राईस पॅरामीटर ठेवून हं. कॉल करणं किंवा प्राईस हा एकच पॅरामीटर म्हणतो ना, की मनात ठेवून समोरच्याला मँगोबद्दल विचारणं, मला कुठेतरी वाटतं, की ते बरोबर नाही. ओके. कारण बघा, मँगो ज्यावेळेस गोष्टी होती, आता परवा 3-4 दिवसा अगोदरची गोष्ट आहे, की वाशी मार्केटमध्ये आंब्याची आवक हं. जी डेली 60 ते 80,000 पेट्यांची असते, त्यावेळेस 2,50,000च्या वरती गेली. ओके. राईट? आता तिथे काय होतं, आता डिमांड अँड सप्लाय. मार्केटचे जे काही रेट्स आहेत ना, ते डिमांड अँड सप्लायच्या गॅपनुसार असतात. बरोबर. बरोबर? डिमांड जर तुमची 60,000 ची असेल आणि सप्लाय जर 1,20,000 चा असेल, तर बाय नॅचरल आहे की प्राईस पडणार आहेत. हं. बरोबर? डिमांड तुमची 60,000 ची आहे आणि जी काही ए-पी-एम-सी मार्केटमध्ये किंवा दुसऱ्या पूर्ण मार्केटमध्ये 30,000 पेट्यांची आवक झाली. तर हं. प्राईस ते ऑटोमॅटिक वाढणार आहेत. हं. तर हा पहिला रूल आहे. ओके. बरोबर? आपण इन्फ्लेशन म्हणतो ना, की महागाई म्हणतो ना आपण, महागाईची एक डेफिनेशन आहे, साधी डेफिनेशन आहे. हं. टू मच मनी चेजिंग टू फ्यू गुड्स. म्हणजे काय? घेणारे 10 आहेत, हं. पण विकायला फक्त 5 आहेत. 5 आहेत. मग बरोबर. इथे काय होतं, की 10 लोकांना घ्यायचं आहे. मग ज्याची कॅपॅसिटी जास्त, ज्याची पर्चेसिंग पॉवर जास्त, ज्याचा बायिंग बिहेवियर हाय आहे, तो तो ठरणार. माणूस जास्तच महागात विकणार ना, मग ह्या कमोडिटीची प्राईस वाढणार आहे. राइट. हा सगळ्यात पहिल्यांदा फंडा लक्षात घ्यायला पाहिजे, की बाबा इन्फ्लेशन का वाढतं? की बाबा टू मेनी म्हणतो ना, की टू मच मनी चेजिंग टू फ्यू गुड्स. हं. घेणारे खूप आहेत, पण देणारे 5च आहेत. मग हं. ह्याच्यात येतो गॅप. सप्लाय 5चा आहे, पण डिमांड 10ची. प्राईस वाढणारच. जर समजा मँगोची सीझन ना, मँगो घ्यायला ज्यावेळेस आपण जातो ना, त्यावेळेस मी बघतो की लोकं मँगो घेतात आहे. म्हणजे नॉर्मल माणूस पण घेतोय, एक मिडल क्लास माणूस पण घेतोय आणि एक हायर क्लास माणूस पण मँगो घेतोय. मँगोचा डिमांड खूप जास्त आहे. बरोबर. तो हा जो प्राईस पॉइंट आहे, की जास्त असून पण त्याचं खरेदी आहे. त्याचा खप जास्त आहे. व्हॉट इज इट एक्झॅक्टली अँड व्हाय इज इट सो? सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्यावेळेस मँगोकडे बघतो, हा हं. सीझनल आहे. राईट? म्हणजे आपण तसं पाहिलं तर फेब्रुवारी एंड पकडा. म्हणजे बरं. पहिल्या बारीचा माल आपण फेब्रुवारी एंड जर पकडला, तर आपण असं समजा की मेच्या एंडिंगपर्यंत चालतो. म्हणजे ऑलरेडी तो एका पर्टिक्युलर सीझनमध्ये येतो. बरोबर. राईट? त्या सीझननुसार तो आंबा तुम्हाला कधीच भेटत नाही. मेन म्हणजे अल्फान्सो. आपण अल्फान्सो. अल्फान्सोची गोष्ट करतो. नंबर ऑफ प्रकारचे मँगोज आहेत. बरोबर. नंबर ऑफ प्रकारचे आणि नंबर ऑफ प्रकारचे म्हणतो ना, की हार्वेस्टेडचे जे काही टाईम आहे, ते पण वेगवेगळे आहेत. बरोबर. म्हणजे काही आंबे तुम्हाला जुलैमध्ये पण दिसतील, काही आंबे तुम्हाला जूनमध्ये पण दिसतील. बरोबर. म्हणजे आपण म्हणजे थोडंसं नॉर्थला गेलं तर आपल्याला लंगडा वगैरे जे आहेत किंवा आपण थोडंसं म्हणतो ना, की ह्या साईडला ईस्ट साईडला आलो किंवा वेस्ट साईडला आलो थोडंसं तिकडे आपल्याला गुजरात किंवा ह्या भागात गेलो, की तिकडे केशर पण आहे. हं. बरोबर. थोडं आपण खाली आलो म्हणजे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोकण ह्या एरियामध्ये आलो, तर तिकडे आपल्याला अल्फॉन्सोची म्हणतो ना, की जास्त ब्रीड दिसते. तर बरोबर. प्रत्येक गोष्टीचा म्हणजे प्रत्येक आंब्याच्या ब्रीडचा हार्वेस्टचा टाईम हा वेगवेगळा आहे. पण बरोबर. त्यातल्या त्यात अल्फॉन्सो हा वर्ल्ड वाईड फेमस आहे. बरोबर. बरोबर. आता वर्ल्ड वाईड फेमस आहे, तर सगळ्यांना पाहिजे. हं. फेमस आहे ना, कारण कोणाला आवडत नाही, की सगळ्यात फेमस गोष्ट कंझ्युम करायला. क्वालिटी कम्स विथ रिझनेबल कॉस्ट अँड दॅट्स वेअर द सीके मँगो स्टँड्स फॉर. ओके. शैलू, मला एक गोष्ट विचारायची आहे, हां. की मँगो आहे ना, हा एक जेनेरिक फ्रूट मला वाटतो, जो बाबा मार्केटमध्ये मला बाहेर रस्त्यावरून जाताना पण भेटणार आहे आणि सीके मँगोकडे पण मँगोज भेटणार आहे, बरोबर? बरोबर, फॉर एक्झाम्पल जर मी रस्त्याने चाललोय कुठं, मला एखादा मँगो सेलर दिसला, मी त्याच्याकडनं मँगोज डायरेक्टली जाऊन घेऊ शकतो बरोबर. आणि माझ्यासाठी इथं एक स्टेप वाढते, की मला शैलूला टेक्स्ट करायचा आहे किंवा मला WhatsApp करायचा आहे आणि मग मला मँगोज भेटणार. ठीक आहे, होम डिलिव्हर्ड भेटणार आहे, एव्हरीथिंग इज ओके. बट मँगोमध्ये असं
काय आहे वेगळं, की बाबा मी सीके मँगोजकडनं किंवा शेलूकडनंच हा मँगो घेतला पाहिजे? बरोबर. असे 2 गोष्टी होतात, ज्या असतात म्हणतो ना, की एक इन्व्हिजिबल म्हणतो ना, की ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला देतो. बघूया हं, ज्याला इंटँजिबल ॲसेट म्हणतो आपण. बरोबर, ज्याला हात लावू शकत नाही. त्या 2च गोष्टी. एक सगळ्यात महत्त्वाची आमची असलेली लेगसी बरोबर. आणि दुसरं म्हणजे ट्रस्ट. हं, जसं सीके मँगोजचं नाव घेतलं ना, तर सीके मँगोज कम्स विथ ट्रस्ट. सो आम्ही मँगो ट्रेड नाही करत आहे. आम्ही हं. मँगो बिलकुल विकत नाही आहे. तर आमची सिंपल टॅगलाईन आहे किंवा आमचा सिंपल कोर म्हणतो ना आमचा, जो जो ट्रेडिंगची कमोडिटी आहे ती मँगो नसून ट्रस्ट आहे. ओके. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट म्हणजे काय आहे, की बघा तसे खूप सारे पॉइंट आहेत सीके मँगोज का घ्यावा आणि बाकीच्यांचे का नको घेऊ असे बिलकुल माझं म्हणणं नाही. तुम्ही ट्राय करा. हं, बिलकुल. पण सीके मँगोचा दुसरा पॉइंट सांगतो, की बघा मँगो ज्यावेळेस गोष्टी होते ना, ते टेम्परेचर सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. हं. कोणतीही गोष्ट ज्याच्यामध्ये लिक्विड आहे किंवा मॉइश्चर आहे, त्याला त्या टेम्परेचरमध्ये जर तुम्ही एक्सपोज केलं, तर त्याच्यात 2 गोष्टी होऊ शकतात. एक रॉटनिंग इश्यू आणि दुसरं फंगल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन. बरोबर. बरं बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शनचं पण एक टेम्परेचर सेट आहे. ते हं. कोणतं? अबाउट 29 जर तुम्ही म्हणतो ना, की तो मँगो सेट केला 29 to 35 डिग्री सेल्सियस. येस, डिग्री सेल्सियस. तर हं. ह्या डिग्री सेल्सियसमध्ये जर तुम्ही ठेवला, तर त्याच्यामध्ये 99% ची पॉसिबिलिटी आहे, की त्याला फंगल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं. ओके, सीके मँगोज इकडे स्टँड करतो. ओके, आपलं जे पॅकेजिंग युनिट आहे, आपलं पॅकेजिंग युनिट हे बिलो 24 डिग्री सेल्सियस असतं. ओके. जिथे प्रत्येक आंबा हा 24 डिग्री सेल्सियसच्या खाली असतो. ह्याच्यात पण 4 पॅरामीटर आहेत. पहिली ओके, गोष्ट म्हणजे तुम्हाला म्हणजे एकदम फ्रोझन किंवा चिल म्हणजे कोल्ड रूममध्ये ठेवायचं असतं, तर त्याचं टेम्परेचर पण सेट आहे. ते म्हणजे 10 to 12 डिग्री सेल्सियस. ओके, राइट? जिथे तुम्हाला भरपूर दिवस म्हणजे तुम्हाला फॉरेनला पाठवायचे असेल, ट्रान्झिटमध्ये ठेवायचे असेल, तर तो टेम्परेचर त्या मँगोला सूट होतो. दुसरा टेम्परेचर असतो इन बिटवीन द सिटी ट्रान्झिट करतो आपण. त्यावेळेस त्याचं टेम्परेचर पण सेट आहे 12 to 16 डिग्री सेल्सियस. ओके. त्यावेळेस त्याला ते सगळ्या गोष्टींपासून वाचला जातो. म्हणजे टेम्परेचरचा रोल किती महत्त्वाचा आहे बघा. आणि हं. त्याच्यानंतर येतो जो रायपनिंग स्टेटमध्ये येण्याचा अजून एक टेम्परेचर आहे. ते म्हणजे 18 ते 22 किंवा 18 ते 24. ओके, हे टेम्परेचर आता बघा, आपलं प्रॉपर डेडिकेटेड पॅकेजिंग युनिट आहे, जिथं पॅकेजिंग केली जाते. ओके, जिथे सनला तो एक्सपोज केला जात नाही. जिथे मॅन्युअली प्रत्येक आंबा हँडपिक करून साईडला टाकला जातो आणि चेक केला जातो. कारण टीम ओके. आहे ना आपली आणि बरोबर. प्रत्येक टीमला 5 ते 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मँगो हँडलिंगचा. तर पर्पजली एक पण गोष्ट त्याच्यात जात नाही. प्लस टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहे, तर आम्ही टेम्परेचर कंट्रोल इन्सुलेटेड शीट एक पॅकेजिंग युनिट बांधले. तिकडेच पॅक केला जातो. आपला आंबा कधीच ठेल्यावर तुम्हाला दिसणारा नाही. सन एक्सपोज करतच नाही. आपलं ओके, ट्रान्झिट पण रात्री होतं. सकाळी आपला मँगो चेंबरमधनं इथे येतच नाही. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. प्लस जसं तुम्हाला दुसऱ्यांदा सांगितलं म्हणजे हे तर दुसरं कारण झालं. तिसरं तुम्ही आपलं पॅकेजिंग पाहिलंय, राइट? पॅकेजिंग करताना पण आम्ही किती गोष्टी घेतल्यात कन्सिडरेशनमध्ये, की बरोबर. बाबा मँगो ही सेन्सिटिव्ह गोष्ट आहे, डेलिकेट आहे, पेरिशेबल आहे. थोडंसं जरी त्याला म्हणतो ना, की एक बंप जरी लागला तरी त्यातनं म्हणतो ना, की पल्पमधनं एक वॉटर त्याच्यामधनं एमिट होऊन मग तिथे रोटन होण्याचे चान्सेस असतात. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही फोम पॅकेजिंगमध्ये ठेवलंय. बरं फोम आम्ही नेचरचं पण म्हणतो ना, की म्हणजे म्हणजे नेचरच्या अनुषंगाने पण आम्ही त्या गोष्टी स्टेप घेतल्या. जसं झिरो मँगो वेस्ट. हं. तुम्ही जे पण सीके मँगोजकडनं घेऊन चाललेत, एंटायर सगळं तुम्हाला जे फोम लावले ते पण आम्हाला रिटर्न द्या. ओके. राइट? तुम्ही आंबा खाल्लाय. आंबा खाल्ल्यानंतर त्याच्या ज्या काही कुई आणि साली आहेत, हं. त्या तुम्ही सनमध्ये ठेवून त्याला ड्राय करा. ड्राय स्टेटमध्ये आणा. कारण आम्ही ऑलरेडी त्यात बटर पेपर दिलाय. त्याच्यावर प्लेस करून तुम्ही ड्राय करा. ते पण आम्हाला रिटर्न करा. ओके. बॉक्स दिलाय. बॉक्समध्ये कंप्लीट इन्फॉर्मेशन दिली, जिथं आम्ही कन्झ्युमरला एज्युकेट करतोय, की तुम्हाला आंबा कसा हाताळला पाहिजे. त्याची हं. इन्फॉर्मेशन पण आम्ही बॉटमला दिलेली आहे. आणि बॉक्स जर तुम्ही पाहिला, तर त्याची स्ट्रेंथ पाहिली का तुम्ही? त्याच्यावर तुम्ही 20 किलोचा किंवा एक आता आपला विश्वांकी 15 किलोचा आहे. त्या 15 किलोच्या माणसाला जरी बसवलं, तरी मँगोला काहीही होत नाही. बॉक्स फ्लॅप म्हणतो ना, असं खाली त्याच्यात बंप पण येत नाही. तर ह्या हं. सगळ्या गोष्टींची नाही काळजी. बॉक्स आणि पॅकेजिंग मी बघितलं. इट लुक्स एक्स्ट्रीमली प्रीमियम आणि बाय क्वालिटी अल्सो आय थिंक इट इस व्हेरी गुड. हो. आणि नेचरच्या प्रती जे आमचं इन्क्लिनेशन आहे झिरो वेस्ट, ते सायकलमध्ये ठेवतोय. आम्ही कन्झ्युमरला जो पण बॉक्स देतोय ना, आम्ही त्यांना सांगितलं, "तुम्हाला आवडला, तुम्हाला इन्व्हेंटरी पर्पजसाठी जर यूज करायचा आहे, तुम्ही ठेवा. पण तुम्हाला फेकायचा आहे, तर गिव्ह अ कॉल. एक कॉल करा. नाहीतर तो सायकलमध्ये ठेवा. नवीन मँगोची कार्टन घेताय, तो द्या, हा घेऊन जावा आणि हं. सगळं वेस्ट आम्हाला द्या." कारण त्या वेस्टचं पुढचं जे काय म्हणतो ना, की डिस्पोजेबलची जी काही स्टेप्स आहेत, ते ऑलरेडी आम्ही डिसाईडेड केलेत, की पुढे काय करायचंय. याचा अर्थ मला एक विचारायचं आहे. हां. आता सनला एक्सपोज करत नाही, मग त्याच्यावरती शेल्फ लाईफचा डिपेंडन्सी राहते का? बघा, पाणी आहे. मी एक साधं उदाहरण देतो. बरोबर. तुम्ही घरात बशी असते, हं. बरोबर? बशी घ्या, त्यात पाणी टाका. सरफेस एरिया जास्त आहे. त्यामुळं त्याचं इव्हॅपोरेशन लवकर होणार.
बरोबर. बरं पाण्याचं इव्हपोरेशनचं म्हणतो ना, पाण्याचं बॉइलिंग पॉइंट काय आहे? म्हणजे व्हेन वॉटर गेट्स कन्व्हर्ट इंटू द स्टीम 100 100 डिग्री सेल्सियस. पण बरोबर. 100 डिग्री सेल्सियस आहे का आत्ता? नाही आहे. पण तरी पण वॉटर हं. लेव्हल चेक करा तुम्ही बशीची खाली जाते. खाली जाणार. बरोबर. इव्हॅपोरेट राइट? होईल ते. इव्हपोरेट होते. तर नॉट नेसेसरी की 100 डिग्री सेल्सियसलाच म्हणतो ना, की पाणी बॉईल केलं की त्याचं कन्व्हर्जन होतं स्टेममध्ये. हं. सेम मँगोमध्ये 70% वॉटरच आहे. बरोबर. तुम्ही जर सनला एक्सपोज करताय, हं. तर तुम्ही असं स्वतःला कन्फर्म समजा, की तुम्ही हे धरून चाला, की त्याच्यातलं पाणी ते ते इव्हपोरेट इव्हॅपोरेट होणार आहे. होणारच आहे. बरं दोन्ही चेंजेस होतात. केमिकल रिएक्शन पण होते आणि फिजिकल रिएक्शन पण होतात मँगोजमध्ये टेम्परेचरमुळे. फिजिकल रिएक्शन काय होतात, की बाबा त्याच्यामध्ये पाण्याचा जो अंश आहे तो उडून जातो. ह्याच्यामुळे काय होतं वेट लॉस होतो. टेस्टवरती पण असर पडतो. टेस्टवर तर खूप कारण ॲज सच त्याच्यामध्ये स्टार्च असतं. राइट? बरोबर. स्टार्च गेट्स कन्व्हर्टेड इंटू दी ग्लुकोज. हं. राइट? आता त्याच्यामध्ये वॉटर कंटेंटच निघून गेला. तर जे काही ग्लुकोजची होल्डिंग कॅपॅसिटी कुठेतरी ते टॉसवर जाणार. म्हणजे हं. टेस्टमध्ये प्रॉब्लेम, बरोबर. वेटमध्ये प्रॉब्लेम, त्याच्यात सुरकुत्या पडणार. बरोबर. म्हणजे सुरकुत्या पडल्या म्हणजे काय आंबा डिहायड्रेट झाला. राइट. मग तुम्ही जो काय म्हणतो ना, की असं एकदम मॉइश्चर्ड कंटेंट मँगो खाण्यामध्ये जी मजा आहे, ती हं. एकदम सुरकुत्या पडलेल्या मँगोमध्ये मजा नाही आहे. बरोबर. लेस सुरकुत्या म्हणजे निअर टू सुरकुत्या जे असतात ना रिंकल्स, तो आंबा सगळ्यात बेस्ट. ओके. म्हणजे निअर टू म्हणजे सुरकुत्या पडल्या ह्याचा अर्थ आंबा खराब आहे असा नाहीये. बिलकुल नाही. त्याच्यातलं फिजिकल आणि केमिकल रिएक्शन झाले आहेत. केमिकल रिएक्शन काय होते? 2 गोष्टी एमिट करते. ॲज सच फ्रूट रायपनिंगसाठी फ्रूट स्वतः इथिलीन गॅस एमिट करतो. ओके. येस आणि साइड प्रॉडक्ट असतो त्यांचा कार्बन डायऑक्साईड. आता हं. ह्याच्यात पण गंमत बघा कशी असते. लोकांना एक मिथ असतो, की त्याच्यामध्ये म्हणतो ना आपण एकदम गरम करा, गरम करा, आंबा गरम करा. ठीक आहे. आंबा गरम करा वगैरे सगळं मान्य आहे. हं. पण तुम्ही एक नोटीस केलं का? गरम करा, टेम्परेचर वाढवा हे नाही सांगितलंय. तुम्ही जर ज्यावेळेस कोकणात जाल तर तिकडे ह्युमिड वातावरण असतं. बरोबर. म्हणजे जरी बिलो 29 जरी तिकडे असेल, पण वातावरणातली जी आर्द्रता असते, ह्युमिडिटी असते ती 70% च्या वरती असते. त्यामुळे तुम्हाला घाम येतो. पण असंच तिकडे तुम्हाला चटके बसतात का? नाही. ते नाहीच. रायपनिंगसाठी बेस्ट टेम्परेचर आहे. कुठे? रत्नागिरीमध्ये आणि गेलो की. म्हणून ते आंबे तिथनंच येतात. म्हणून ते आंबे तिथे उत्कृष्ट प्रकारे आडी लावून पिकले जातात. आणि वर्ल्ड वाईड पण तिथनंच जातात तिथनेच जातात. कंप्लीटली. हो. म्हणजे इंडिया इज दी हब फॉर अल्फान्सो मँगो ऑब्व्हियसली. कंप्लीटली. कंप्लीटली. तर मग ह्या गोष्टी तुम्ही बघायला पाहिजे, की आर्द्रता तिकडे आहे, टेम्परेचर कमी आहे म्हणून घाम येतो आणि ते टेम्परेचर सुटेबल आहे रायपनिंगसाठी आणि स्टोरेजसाठी म्हणून तिकडे आंबा उत्कृष्ट पद्धतीने पिकला जातो. तुम्ही तिकडचं जे आहे म्हणजे जिओग्राफिकल म्हणतो ना, की लोकेशन बदललं, बरोबर. तर ऑब्व्हियसली की तुम्ही पुण्या ठिकाणी आला. आत्ताचं टेम्परेचर पाहिलं तर 42 डिग्री सेल्सियस आहे. राइट. इज इट रिअली फेवरेबल कंडिशन टू गेट मँगो रायपन? नो. नो. द टेम्परेचर खूप मोठा रोल प्ले करतो. हं. मँगो रायपनिंगमध्ये आणि मँगो रॉटनमध्ये आणि मँगोचा जो काही लॉस होतो, टेम्परेचर. आणि म्हणून तुमची टेम्परेचर कंट्रोल युनिट प्लेज द पॅकेजिंग मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ओव्हर हिअर. एक्झॅक्टली. कारण आमच्या टेम्परेचर कंट्रोल पॅकेजिंग युनिटमध्ये ज्यावेळेस आंबा असतो ना, तर ह्या ज्या सगळ्या तुम्हाला मी प्रॉब्लेम्स होतात मँगोबद्दल, ते अव्हॉइड केले जातात ना. म्हणून आम्ही कॉन्फिडेंटली सांगतो, की तुम्ही घेऊन जावा. खाऊन पहा. आणि तुमच्या टेम्परेचर कंट्रोल युनिटमध्ये कुणी येऊन बघू शकतं? कोणी एव्हरीवन इज वेलकम. कोणी या, पहा, बघा कसं ऑपरेशन रन होतंय, आम्ही कसं हँडल करतोय. बरं हे सगळं करताना पण काही कॉस्ट म्हणतो ना इन्कड होतेच ना. तर मी काय एकदम प्राईस रेंज खूप मोठी नाही, रिझनेबल प्राईस रेंज आहे. हं. मग डिसाईड कन्झ्युमरचा आहे, राइट. की तुम्हाला कोणत्या बँडविड्थचा म्हणतो ना, की कोणत्या रेंजचा मँगो खायचा आहे आणि कोणत्या क्वालिटीचा खायचा आहे. सो इथे आम्ही वेगळं डिफरन्शिएट स्टँड आउट होतो, की टेम्परेचर कंट्रोल आहे. ॲट राइट. एनी कॉस्ट, की टेम्परेचर आम्ही टॉसवर जाऊन नाही देत. बरोबर. हां. ह्याच्यामध्ये ना खूप मोठे इन्साइट्स मला भेटले मँगो बाबतीत. बिकॉज ना मँगोज आम्ही युजुअली जातो बाजारामध्ये, मँगोज उचलतो, घेतो, आणतो घरी, त्याचा रस करतो आणि खातो. पण ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात ना, हे मला लिटरली आज कळाले. म्हणजे फक्त पॉडकास्ट घेतोय म्हणून मी हे बोलत नाहीये. पण ॲक्चुअलमध्ये सांगतोय, की ह्याच्यामध्ये पण एक खूप डीप स्टडी आहे मँगोजमध्ये. खूप गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये बघायला गेलं ना खूप गोष्टी आहेत. पण आपण कसं होतं, की जो आंबा खाणार आहे, त्याच्या आकलनाच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. राइट? मग त्या पलीकडच्या गोष्टी आम्हाला आपल्याला म्हणतो ना, की ईझी फॉर्ममध्ये जे आत्ता आपण सांगितलं, की बरं. बाबा आंबा कसा ओळखला पाहिजे. बरं आंब्याचे म्हणतो ना, की स्टेजेस काय असतात. बरं आंब्यामध्ये भरपूर गोष्टी अजून पण आहेत हां. आपण रायपनिंग प्रोसेस म्हणतो ना, काय-काय असतात ते डिस्कस केलेलं नाहीये. तर मग आंबा जी-आय टॅग असला तरीसुद्धा त्याची रायपनिंग प्रोसेसवर पण त्याची व्हॅल्यू ठरते. फॉर एन ओके. एक्झाम्पल ठीक आहे, आता काही गोष्टी आहेत, काही केमिकल असतात. ठीक आहे, मी नाव घेत नाही. पण काही केमिकल असतात. त्या केमिकलचा म्हणतो ना, की एक रेशिओ ठरलेला असतो.
आंबा पाडाचा काढला, ठीक आहे, की जो रेडी टू म्हणतो ना की राईप आहे, तोड केली आणि त्याला आपल्याला अचानक पिवळा कलर आणायचा आहे. तर त्याच्यासाठी एक केमिकल येतं. तर मग आता आपण किती नीतीने म्हणतो ना की ते वागतोय, ते प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल व्हॅरी होतं. मग तर केमिकल मारला त्याच्यात की 2 दिवसात त्याच्यावर पिवळा कलर होतो. पण ह्याची झालं पण ते बेसिकली. रायपनिंग प्रोसेस उलटी झाली ना. रायपनिंग प्रोसेस, रिअल रायपनिंग प्रोसेस कशी असती? सीड टू मेझोकाप, मेझोकाप टू पील. ही रायपनिंग प्रोसेस झाली प्रॉपर फ्रूटची. मग फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की त्या केमिकलचा म्हणतो ना की आपण स्प्रे केला, तर त्याची रायपनिंग प्रोसेस आणि त्याची म्हणतो ना की वाईस वर्सा होऊन जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला अजून एक म्हणतो ना गोष्ट सांगतो. तुम्ही स्प्रे मारला, राईट? एक एक्सटर्नल प्रेशर दिला. बरोबर. कारण केमिकल आहे ना, त्यात काहीतरी प्रेशर आहे. काहीतरी म्हणतो ना की त्याच्यामध्ये एक कॉझिंग एजंट आहे, जो तिकडे जाऊन काहीतरी रिएक्शन देणार आहे. बरोबर. ऑलरेडी नॅचरल रायपन प्रोसेस चालू आहे. सीड टू पील. तुम्ही वरतून स्प्रे मारला, तो पील टू सीड चाललाय. मग ह्याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात घ्या. आता स्वतः मँगोचा सीड पिकण्याच्या वेळेस इथिलीन गॅस एमिट करत असतो. राईट? पिकण्यासाठी व्हिच इज म्हणतो ना की गुड हार्मोन ऑर रायपनिंग हार्मोन म्हटलं जातं त्याला. ओके. हां. आणि दुसरं असतं त्याचं साइड प्रॉडक्ट कार्बन डायऑक्साईड, जो की तो एमिट होतो. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये 2 गोष्टी एमिट होत्या आणि तिसरी गोष्ट जी काही आपण आर्टिफिशियल वरतून स्प्रे मारलाय, तो त्याला वरतून प्रेशर जातोय. मग ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो, साका नावाची गोष्ट होते. मग आतमध्ये जे काही गॅसेस इमिट होतात आहे ना, ते आतमध्येच एक व्हॅक्यूम तयार करून बसतात. म्हणून ते जाळी होणे, पिवळा म्हणतो ना, की एक आतमध्ये म्हणतो ना, की कोइला आणि पिलमध्ये एक व्हॅक्यूम तयार होणे. हे व्हॅक्यूम वगैरे काही नसून तो प्रॉब्लेम तो होतो. ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि ह्याच्यासाठी टेम्परेचर पण तेवढंच रिस्पॉन्सिबल आहे. मग आता समजा हं. आपण या ज्या प्रोसेसबद्दल बोलतोय, हं. तर हे एक फॉर्मचं ॲडल्ट्रेशन झालं, राईट? हां, म्हणजे आपण टेम्पर करतोय. साध्या गोष्टींमध्ये काय आहे, की आपण जी काही नॅचरल प्रोसेस आहे ना, ती टेम्पर करतोय. पण ग्लोबल वॉर्मिंग ह्याच्यामुळे म्हणतो ना, की भरपूर काही गोष्टी होतात, की ॲज सच आता आडी लावणं, म्हणजे त्या टेम्परेचरला आडी लागणं पण इम्पॉसिबल झालंय. बरोबर. बरोबर. पण काही ठिकाणी अजून पण आडी लागून आंबा पिकवला जातो. कारण ते कंडिशन तिकडे मॅच होते आणि त्या गोष्टी म्हणतो ना, की अचीव्ह होतात. पण आता गव्हर्नमेंटने आपल्याला रायपनिंग चेंबरचं म्हणतो ना, की प्रोव्हिजन दिलंय. बरोबर. की जे वातावरण तुम्हाला पिकण्यायोग्य वातावरण तुम्हाला जर म्हणतो ना, की नॅचरली जर तुम्हाला एखादा आडी लावताना भेटत नाही, तर तुम्ही आर्टिफिशियल एक चेंबर बनवा. त्या चेंबरवर सगळं टेम्परेचर कंट्रोल युनिट दिलेलं आहे. एक कोर्स असतो. तो रायपनिंग प्रोसेसचा म्हणतो ना, की काय-काय गोष्टी तिकडे लागतात, काय-काय गोष्टी नाही लागत. तो एक छोटासा म्हणतो ना, की आपण साधा एखादा म्हणतो ना, की एखादा कोर्स म्हणण्यापेक्षा जर तुम्ही अनुभवातनं शिकले असाल, तर गव्हर्नमेंट अप्रूव्ड रायपनिंग चेंबरची तुम्हाला जे काही गाईडलाईन्स दिले, त्या गाईडलाईननुसार पण तुम्ही आंबा त्या लेव्हलचा पिकवू शकता. जिथे काहीच म्हणतो नाही की टेम्परिंग नाहीये. काय केलंय फक्त आपण, की मिमिक केलंय, की नॅचरल म्हणतो ना, की जो आपण आडी लावून पिकवला जातो, तो चेंबरमध्ये पिकवला जातो. आर्टिफिशियल ते टेम्परेचर मेंटेन करणं, आर्टिफिशियल ज्या म्हणतो ना, की इथिलीन गॅस जो स्वतः आंब्याला लागतो, तो आंब्याला लागतो तो पी-पी-एम सेट करणं आणि 72 तास किंवा 82 तास किंवा जसा म्हणतो ना, की जो पी-पी-एम सेट होतो त्या पी-पी-एमवर आपण तो आंबा पिकवला जातो. मग ह्याच्यामध्ये पण भरपूर प्रॉब्लेम होऊ शकतो. पण याचे साइड इफेक्ट्स काहीच नाही बिलकुल आंब्यावर नाही. किंवा माणसावरती? बिलकुल नाही ना. गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे ना. सायंटिफिकली रायपन म्हणजे काय? आता अजून एक. आता जी-एम-ओ घ्या. म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे नाही की ऑब्जेक्ट्स असतील किंवा जेनेटिकली मॉडिफाईड जे काय म्हणतो ना, की वेजीज आहेत ना, ब्रिंजल पण आहे, की त्यांनी जीन्स मॉडिफाय करून बनवलेल्या गोष्टी आहेत. हे काय आहे? हे पण मास मार्केटसाठी ती जी नीड आहे, ती केटर करण्यासाठी एक सायंटिफिक अप्रोचनी इनोव्हेशन केलेलं आहे. फुलफिल केल्या जाते. म्हणजे त्यांचं फक्त रायपनिंग प्रोसेस फुलफिल्ड आहे कंप्लीटली. एक्झॅक्टली. आंबा जसा ॲक्चुअलमध्ये असतो तो तसा राहणार आहे. तसाच राहणार, चवीला पण पूर्णपणे. तसाच येणार. फक्त आपण आर्टिफिशियल एका चेंबरमध्ये तो पिकवतोय. रादर दॅन पुटिंग इंटू ते म्हणतो ना, की तिकडे आडीला टाकण्यापेक्षा आपण चेंबरमध्ये पिकवून घेतो. ह्याच्यामुळे मँगो बेस्ट क्वालिटीमध्ये लोकांना भेटतो. एक्झॅक्टली. मग इथे काय होतं, की तुम्हाला एक प्रिसाइज राइट, एक सेट, एक गाईडलाईन्स फॉलो करून म्हणतो ना, की क्रिएट केलेलं ते आर्टिफिशियल टेम्परेचर. तर ह्याच्यामध्ये आंबा खूप सुंदर पिकला जातो. पण माझं हे म्हणणं नाही, की आडी लावून सुंदर पिकला जात नाही. पिकला नक्की तिकडेही जातो. पण टेम्परेचरचं काय? टेम्परेचर कंट्रोल त्याच्यामध्ये राहत नाही बिलकुल पण. मग तिकडे आणि ह्याचा अर्थ आपण ज्यावेळेस म्हणतोय, की स्टॉल जे आपल्या बाहेर लागलेले असतात, त्यांना ह्या प्रोसेसची किंवा ह्या गोष्टींची मे बी काही घेण्यात येणं नसेल, ज्याच्यामुळे ते डायरेक्टली रायपन मँगो जे आहेत, ते आणतात आणि विकायला ठेवतात विदाऊट कन्सिडरिंग दी टेम्परेचर. ज्याच्यामुळे त्यांची शेल्फ लाईफ पण मे बी कमी होत असेल. हां, मी तेच म्हणलं ना, की तुम्ही ट्रेड काय करताय? बरोबर. तिकडे ट्रेड करताना तुम्ही मँगोची कमोडिटी ट्रेड करताय इन द एक्सचेंज ऑफ व्हॉट? मनी. मनी. माझं ते नाही आहे ना सर. माझं काय, की इन द एक्सचेंज ऑफ ट्रस्ट. आय एम एक्सचेंजिंग ट्रस्ट. आय एम नॉट ॲट ऑल एक्सचेंजिंग म्हणतो ना, की कमोडिटी.
हेच सीके मँगोज डिफरन्स म्हणतो ना, की म्हणजे सीके मँगोज एकदम स्टँड आउट वेगळं का होतं त्याचं कारण हेच आहे, की तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल 24/7 मी अप्रोचेबल आहे. 24/7 आणि किंवा त्याच्यासाठी तुमचे मँगोज अफोर्डेबल पण आहेत. खूप अफोर्डेबल आहेत. बाजारात मी तेच म्हटलं, की तुम्ही प्राईस रेंज बघितली ना, की एक ₹400-500 पासून पण तुम्हाला आंबा भेटतो. ₹2000 चा पण तुम्हाला डझनचा आंबा भेटतो. राइट? आम्ही मध्ये काम करतो. पण आमचा अजेंडा खूप सिंपल आहे, की बेस्ट क्वालिटी, बेस्ट इन टेस्ट, सायंटिफिकली रायपन्ड आणि नो हार्मफुल केमिकल्स हं. आणि टेम्परेचर कंट्रोल पॅकेजिंग युनिटमध्ये पॅक करून तो तुम्हाला तुमच्या टेबलपर्यंत आम्ही पोहोचवतो आणि बरोबर. रिझनेबल रेट्स. शैलू मला एक प्रश्न होता, की आत्ता तुम्ही मँगोजमध्ये जी डील करताय, त्याच्यामध्ये लोकांपर्यंत मँगोज पोहोचतात कसे एक्झॅक्टली? इज इट लाइक होम डिलिव्हरी तुम्ही लोकांना देताय? और तुमचे काही प्लॅटफॉर्म सर्व्हिसेस आहेत, जसं Zomatoवरती तुम्ही मँगोज विकताय और Blinkitवरती मँगोज विकताय. एक्झॅक्टली प्लॅटफॉर्म ऑफ पर्चेस काय आहे? म्हणजे एखाद्याला जर आता आता आपण एवढं मँगोजबद्दल ऐकलंय आणि आता मी पण थोडंसं टेम्प्ट झालोय, की मँगोबद्दल एवढी इन्फॉर्मेशन भेटल्यानंतर इव्हन आय एम टेम्प्टेड, की हां, चलो लेट्स ऑर्डर धिस मँगोज एंड सी. राइट. तर काय एक्झॅक्टली याचा प्रोसेस काय असेल आपला? मी जसं म्हटलं, की ट्रान्झिट आम्हाला भीती फक्त एकाच गोष्टीची असते, की ड्युरिंग द ट्रान्झिट म्हणजे जिथं आमचा कंट्रोल नाही आहे, तिथे काय? तर हं, तिकडे क्वेश्चन मार्क येतो. मग भरपूर गोष्टी आहेत, की कुरिअर सर्व्हिस पण आहे, जे म्हणतो ना, की ऑपरेशन रन करतात. हं. पण स्टिल मी आत्ता माझा जो एरिया डिफाईन केलाय, मी तिकडे फ्री डिलिव्हरी देतो. ओके. राइट? जो आपला म्हणतो ना, की जो पेरिमीटर आहे तिकडे स्वतःहून म्हणजे आमच्याच कलीग असतो, आमच्या टीममेट्स असतो, तो स्वतःहून जाऊन डिलिव्हरी देतो. आणि उरली गोष्ट म्हणतो ना, की सगळींकडनं म्हणजे माउथ पब्लिसिटी होते. राइट? आपला WhatsAppवर म्हणतो ना, की मेसेजेस येतात, कॉल येतात, Instaवर म्हणतो ना, की डीएम्स येतात. ह्याच्यावरून आपल्याला ऑर्डर भेटतात. माझा प्रॉब्लेम तोच आहे, की जर मी ऑनलाईन गेलो, हू इज गोना लूक आफ्टर माय लॉजिस्टिक? हं. बिकॉज दॅट लॉजिस्टिक पर्सन इज गोइंग टू बी द थर्ड पर्सन. त्याच्यामुळे त्याच्यावरती तुमचा कंट्रोल राहतच नाही बिलकुल. हां, माझा ट्रस्टचा इश्यू नाही आहे. कंट्रोल म्हणजे ज्या वेनी आणि ज्या म्हणतो ना, की नॉलेजने मी हँडल करतोय, त्या तो नॉलेजनी मे बी तो हँडल करणार नाही. करणार की त्याच्यामुळे नाही मँगो हा खराब व्हायचे क्वेश्चन चान्सेस आहेत. चान्सेस आहेत. हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून आता सध्याला राइट नाऊ वी आर कंप्लीटली ऑपरेटिंग इन पुणे. बट आर देअर एनी फ्युचर प्लॅन्स फॉर द इंटरनॅशनल ॲज वेल? नाही आहे ना, आता आहे ना, कुरिअर कंपनीबरोबर माझं बोलणं झालेलं आहे, टाय-अप पण झालेले आहेत. राइट? प्रॉब्लेम तोच आहे, की तुम्ही मला जर आता फॉर एक्झाम्पल आउट ऑफ स्टेट पाठवायचं, तर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी जाणार. मग कन्झ्युमरची ती तयारी असली पाहिजे, की शैलूनी खूप आंबा म्हणतो ना, की चांगला भरला. तिकडे पोहोचताना जर काही प्रॉब्लेम झाला, तर कोण जिम्मेदार? तर जिम्मेदारी कोण? आणि अशा ह्याच्यामध्ये कोणच घेऊ शकत नाही. कारण हँडल कोणी केला? मग राइट. तिकडे क्वेश्चन मार्क भरपूर येतात. कारण टर्म्स एंड कंडिशन पण असतात. मग त्या टर्म्स एंड कंडिशन पण वाचायला लागतात. सगळ्या गोष्टी खूप काय होतात. म्हणजे अजून लोकांना सगळ्यांना अनुभव आहेत ऑलरेडी, की मँगोच्या म्हणतो ना, की ट्रान्झिटमध्ये किती प्रॉब्लेम येतात. ॲज अ कन्झ्युमर शैलू मला एक गोष्ट विचारायची आहे. हं, ॲज अ कन्झ्युमर मी आंबा खाल्ला. मी आंब्याची कोय जपून ठेवणार. ठीक आहे. माझ्या घरामध्ये समजा 2 लोकं असतील जे बाबा नेचरशी खूप कनेक्टेड आहेत आणि त्यांना नेचर एन्व्हायर्नमेंट वाचवायचं आहे. पण बरोबर. 2 जण असे असतील ज्यांना आंबा खाल्लाय, बाकीच्या गोष्टींची घेणं-देणं नाहीये. तर हा झिरो वेस्टचा जो तुम्ही हे दिलेला आहे, त्याच्यामध्ये मला हे ॲज अ कन्झ्युमर विचारायचं की ह्याच्यामध्ये आमचा प्रॉफिट काय आहे? म्हणजे आम्ही तुम्हाला कॉल करणार, बरोबर. ठीक आहे. तेवढा एक स्पॅन ऑफ टाईम जो आहे, तो आम्ही दिला. बट तुम्हाला आम्ही मँगोज पण देतोय, परत जे कोई राहिलेले आहेत त्या पण देतोय. पण त्यामध्ये माझा अजून एक स्टेप ॲड झाली आहे, बरोबर. ज्याच्यामध्ये मी त्याला ड्राय करायला टेरेसवरती ठेवणार आहे. बरोबर. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये माझा फायदा काय आहे एक्झॅक्टली? सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, तुम्ही एक हा जो इनिशिएटिव्ह आहे, मी तुमच्या बिहेवियरल चेंजेसमध्ये म्हणतो ना, की तुम्ही फक्त मँगो बघू नका. ही फक्त मँगो कमोडिटी नाही आहे, की ज्याच्यामध्ये झिरो मँगो वेस्ट मी म्हणतोय. तुम्ही प्रत्येक कमोडिटीबद्दल हा विचार करू शकता. तर राइट नाऊ मी काय तुम्हाला इन्कल्केट करतोय? एक नॉलेज, हं. एक स्टाईल. तुमचा बिहेवियर चेंज करतोय, की नेचरकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा असला पाहिजे. ठीक आहे, ॲक्सिडेंटली प्रत्येकाकडनं म्हणतो ना, की गोष्टी चुकीच्या होतात. कोणी 100% बरोबर नाही. पण हा छोटा इनिशिएटिव्ह का होईना आपण घेऊन नेचरप्रती म्हणतो ना, की जी काही आपली आत्मीयता आहे, त्या आत्मीयता मनात ठेवून आपण हा कॉल घेतलाय. आता बघा, तुम्ही म्हणले, की तुमच्याकडे 2-3 स्टेप वाढले. ऑब्व्हियस आहे ना, की ड्राय करणं, उन्हामध्ये ठेवणं, बरोबर. कॉल करून बोलवणं. पण त्याच्या पुढे तुम्ही जर ज्यावेळेस टास्क बघितले, त्या टास्कला आम्हाला मॅनली अवर्स किती लागणार आहे? हं. एनर्जी कन्झम्पशन किती होणार आहे? राइट? आमची तिकडे पण कॉस्ट इन्कर आहे. बट एम आय रिअली म्हणतो ना, की चार्जिंग फॉर दॅट ऑपरेशन्स? नाही. नाही. आणि कंपाउंडिंगनी जर बघितलं, तर अल्टिमेटली धिस इज अ प्रॉफिटेबल पॉइंट फॉर नेचर ॲज वेल. म्हणजे एक्झॅक्टली. येणाऱ्या 100 वर्षामध्ये ह्याची व्हॅल्यू आपल्याला त्यावेळेस कळेल. त्यावेळेस कळते. की जो आज आपण मँगो वेस्ट, झिरो वेस्ट केला आणि तो परत आपण त्याला रियूज केला एक वेगळ्या पद्धतीने, तर बरोबर. तो एन्व्हायर्नमेंटवर किती मोठे इफेक्ट करू शकतो हे आपल्याला
बाय टाईम कंपाउंडिंगमध्ये 100 वर्षानंतर किंवा 50 वर्षानंतर येणाऱ्या आपल्याला रिअलाईज होईल. तर मग झिरो वेस्ट तुम्हाला कळालं का, की म्हणायचा उद्देश हेच आहे, की सगळ्या पर्स्पेक्टिव्हनी सगळ्या फुलफिल करता पर्स्पेक्टिव्ह येते. सगळ्या नेचरला सगळ्या पर्स्पेक्टिव्हनी वाचवायला बघते. फक्त एक स्टेप जी मी म्हणलं वाढतीये. हां, वाढती फक्त तुमची काय आहे, की सुकवून द्यायचंय, फोन करायचा. आम्हीच घ्यायला येणार आहे. नाहीतर काय, की तुमची नेक्स्ट ऑर्डरला तुम्ही सायकलमध्ये ठेवा. आमचा इंडिव्हिज्युअल ज्यावेळेस तुमच्यापाशी येणार ना, की त्यावेळेस तुम्ही असं असं म्हणतो ना, की प्लॅन करा, की पुढच्या मँगोचा जो काही बॉक्स मागवणार आहे आपण, तर त्यावेळेस आपण हे ड्राय झालेलं पण देऊ. आणि हे राइट. मस्ट आहे फक्त आमच्याकडून, की आम्ही मँगो वेस्ट घेतोय, पण इन अ ड्राय स्टेट. कारण जसं म्हणलं, "वेअर देअर इज अ मॉइश्चर, देअर इज अ बॅक्टेरिया ऑर फंगल इन्फेक्शन." त्याने अजून प्रॉब्लेम्स वाढतील वाढतात. बेसिकली. त्यापेक्षा ड्राय स्टेटमध्ये द्या. पुढचं जे काय म्हणतो ना, की आम्हाला डिस्पोजेबलची जी काही मेथड आहे, ती आमची प्रूव्हन मेथड आहे. आमची एक रिलेटेबल कंपनी आहे, योगी बायो एन्व्हायरो प्रायव्हेट लिमिटेड. मग आम्ही तिकडे त्या गोष्टी घेऊन आता एक बॅच पण लावली. आम्ही बघतोय, की काय म्हणतो ना, की त्याचे साइड प्रॉडक्ट भेटतात आहे. इट्स अ व्हेरी नाईस इनिशिएटिव्ह. म्हणजे ह्याच्यामध्ये काय माहिती का, याच्यामध्ये यू आर नॉट ओन्ली थिंकिंग अबाउट डुइंग द बिझनेस, बट हिअर कम्स द पार्ट ऑफ द नेचर ॲज वेल, की तुम्ही याच्यामध्ये नॉट ओन्ली बिझनेस बट नेचरचा पण विचार करताय, की हां, बिकॉज मी तरी आत्तापर्यंत हा कॉन्सेप्ट कुठं ऐकला नाही, की मँगोमध्ये झिरो वेस्ट. बट इथं मला तो कॉन्सेप्ट ऐकायला भेटला आणि इट वॉज व्हेरी मच फॅसिनेटिंग फॉर मी. त्याचं मला एक फुल इन्साईट भेटल्यानंतर आत्ता मला कळालं, की हां, ही व्हॅल्यू याची आहे. हो ना. सी व्हेन इट कम्स टू द बिझनेस ना, तर बिझनेसची डेफिनेशन खूप सोपी आहे. म्हणजे माझ्या भाषेत मी वेगळी डेफिनेशन सेट करतो. आयडेंटिफाय द प्रॉब्लेम अँड ट्राय टू सॉल्व्ह इन अ वे दॅट बोथ द पार्टीज गेट बेनिफिटेड. व्हेरी सिंपल. हा बिझनेसची डेफिनेशन आहे. बरोबर. मग त्या बिझनेसमध्ये म्हणतो ना, की आत्ता आम्ही जे काही तुला म्हणजे जे काही ट्रेडिंगचा मँगो ट्रेडिंगचा जो काही मी बिझनेस सांगितला, त्यात किती सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रत्येक प्रॉब्लेमला आम्ही टॅप करून आम्ही सोल्युशन देत आहे. सो वी आर नॉट एट ऑल ट्रेडिंग मँगोज. धिस इज नॉट एट ऑल प्रॉफिट मॅक्झिमायझेशन म्हणतो ना, की ऑर्गनायझेशन. वी आर सॉल्व्हिंग द प्रॉब्लेम्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करता जर आम्हाला दोन म्हणतो ना, की एक छोटासा एक सिग्निफिकंट अमाउंटचा जर प्रॉफिट झाला, तर वेल एंड गुड आहे, की कारण आम्ही अजून काहीतरी इनोव्हेटिव्ह अप्रोच घेऊन अजून काहीतरी करू शकतो. राइट, 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 हं. राइट. शैलू आणि मँगो याची काय स्टोरी आहे एक्झॅक्टली? तसं स्टोरी खूप मोठी आहे, पण मी शॉर्टमध्ये सांगतो. पुंबामध्ये पास आउट झालो 2019ला, राईट. त्यानंतर मला स्टार्टअपची ऑफर आली, की सुदामाचा ग्रुप आहे. त्या सुदामा ग्रुपबरोबर मी काम चालू केलं होतं. मग तिथून नंतर म्हणतो ना, की लॉकडाऊन. मग लॉकडाऊनमध्ये म्हणतो ना, की खूप एंटरप्रेन्योर घडले आणि खूप एंटरप्रेन्योर गेले. गेले. राइट. बरोबर. त्यावेळेस आमचं सुदामाचं म्हणतो ना, एन-पी-डी चालू होतं, न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट. साइड बाय साइड खूप वेळ वाचला होता. आता हे सोडून काय करायचं? तर असं समजू शकतो, की ॲक्सिडेंटल झालो, पण हां, पण पूर्ण व्हॅल्यू चेनवर, पूर्ण बिझनेसवर, पूर्ण इनसाइड आणि म्हणतो ना, की आउटसाइड सगळं नॉलेज घेतलं. तर मग असं म्हणायला हरकत नाही, की ॲक्सिडेंटल मँगो ट्रेडर झालो, पण ती कन्सिस्टन्सी मी कायम ठेवली. आज म्हणतो ना, की थोडीफार जी काही एक्सिलन्सी आली मँगो बिझनेसमध्ये किंवा मँगोच्या कमोडिटीमध्ये, इट इज नॉट बिकॉज की बाबा माझी विल अँड विश नव्हती. माझी विल अँड विश होती, की यार बाबा सगळं माहिती करून घ्यायचं आणि तरच ह्या गोष्टी करायच्या. तर मग अनुषंगाने बघितलं, की मागचे 5-6 वर्ष आपण हळू-हळू कन्सिस्टंटली हा बिझनेस करत आलो आणि मँगोज घ्यायचं कारण पण खूप काही गोष्टी आहेत. खूप महागड्या-महागड्या पण म्हणतो ना, की गोष्टी आहेत म्हणजे जे आपल्या अफोर्डेबलच्या बाहेर आहेत आणि खूप ॲब्सोल्युटली. अशा टायनी प्रॉडक्ट्स आहेत जिथे आपल्याला घ्यायला लाज पण वाटते. पण मी तोच प्रॉडक्ट विकतो, जो मी पहिल्यांदा घेतो. म्हणजे जर मी एखादी वस्तू घेऊ शकत असेल, तरच तरच ते त्या गोष्टी आपण विकायच्या. ही साधी सोपी बिझनेसची स्ट्रॅटेजी. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचे कन्झ्युमर व्हा आणि आणि त्याच्यानंतर नंतर त्या तुम्ही त्याच्या गोष्टी ते प्रॉडक्ट विकायला सुरुवात करा किंवा त्याच्याबद्दल कन्झ्युमर क्रिएट करा. बरोबर. नाही, बट आय थिंक यू आर सॉल्व्हिंग ॲन एक्सलंट प्रॉब्लेम. बिकॉज मँगोज तर जसं मी बघितलं, खूप वर्षांपासून जेवढे माझ्या घरात जेवढे मँगोज येतात, त्याच्यामध्ये पण मी बघितलंय की मँगोज खराब खूप लवकर होतात. 12 पैकी समजा 1 डझन मँगो आले, त्यापैकी 4-5च खायला भेटतात. बाकीचे ऑलरेडी खराब झालेले असतात. अँड मे बी नाव आय थिंक ऑफ इट, मला असं वाटतं की तो टेम्परेचर रोल जो आहे ना, दॅट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. व्हेरी इम्पॉर्टंट रोल. बिकॉज पहिले ह्याच्यापूर्वी तर माझ्या घरचे जेवढे मँगोज घ्यायचे ते रस्त्यावरचे जे डीलर्स, सेलर्स असायचे त्यांच्याकडनं घ्यायचे किंवा जास्तीत जास्त मार्केट यार्डला जायचे आणि तिथनं मँगोज उचलायचे कंप्लिटली. सो इथं मला आत्ता ह्याचं एक व्हॅल्यू कळतीये. व्हॉट व्हॅल्यू द टेम्परेचर कंट्रोल्ड एन्व्हायर्नमेंट ॲड्स टू द मँगो. ठीक आहे बघा, आपण भरपूर गोष्टींची आत्ता म्हणतो ना, की नावं घेतली. म्हणजे स्ट्रीट वेंडर असतील किंवा मार्केट यार्ड असेल. सी माझा हा कल नाही, की तिकडे कोणते मँगोज भेटतात. माझा कल खूप सिंपल आहे, की तुम्ही मँगोजला हँडल कसे करता. मँगोची काळजी कशी घेतली जाते. तर मग हे सगळे इन्व्हिजिबल गोष्टी आहेत ना, जो माणूस खाणार आहे त्याला ह्या गोष्टी माहीतच नाहीयेत.
तर मला सांगायचं उद्दिष्ट हाच आहे, की ह्या सगळ्या गोष्टी करायला आहे ना, खूप गोष्टी लागतात. त्यात मॅनली अवर्स आले, वर्किंग अवर्स आले, इन्व्हेंटरी आली, हं. लॉस आला. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करत नाही. नाही करत. म्हणून कंपॅरेटिव्हली स्ट्रीटवर असणारे जे काय म्हणतो ना, की मँगोज आहेत आणि आपल्याकडे असणारे जे काही मँगोज आहेत त्याच्यामध्ये आणि हं. अजून त्याच्यापेक्षा पण महाग आंबे आहेत. आपलं तर रिझनेबल मधल्या कॅटेगरीमधलं. तर कळालं की आपण ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कॉस्ट इन्कर होते ना. ॲब्सोल्युटली. मग पण मग माणसाला तो एक प्रीमियम प्रॉडक्टच खायला भेटतो. प्रीमियम प्रॉडक्ट भेटतो, की जो डिझायर्ड म्हणतो ना, की जो मँगो तुम्ही खाल्ला पाहिजे, तोच मँगो आम्ही तुम्हाला पाठवतो आणि त्या लेव्हलची काळजी घेऊनच पाठवतो ना. अजून एक गोष्ट घेतली म्हणलं ना, की आपण थोडीशी म्हणतो ना, की मँगोची जर्नी घेऊ. म्हणजे मँगो प्लग केला, त्या रात्री म्हणतो ना, की बागेत ठेवला. तिथून म्हणतो ना, की एक साधं नाव घेऊ आपण APMCमध्ये आला. तिथून म्हणतो ना, की एक ट्रेडरनी तो घेतला. आता ट्रेडरकडे आला कच्चा मँगो. हं. तिकडे म्हणतो ना, की मोठा रोल असतो, की आता त्याला पिकवायचा कसा? बरोबर ना? हं. पिकवण्याची किती पद्धत आहे? भरपूर प्रकार आहेत. पण नोन किती आहेत? एक जो गव्हर्नमेंटनी बॅन केलेला कॅल्शियम कार्बाईडनी म्हणतो ना, की लोकं पिकवतात. ओके. दुसरा आहे जो म्हणतो ना, की इथरलचा स्प्रे मारून पिकवतात. ठीक आहे. तिसरा म्हणतात आपण म्हणतो ना, की जे इथिलिनच्या बॅग जे गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे, पण प्रमाणापेक्षा जास्त मोठी बट्टी लावून ते पिकवणं. ज्याला पावडर म्हणतो, पाऊच म्हणतात. ठीक आहे. चौथा आहे आडी लावून पिकवणे, जे की नॅचरल पद्धती आहे आणि त्याच नॅचरलला मिमिक करणारे म्हणजे चेंबर. म्हणजे आडी लावणं आणि म्हणतो ना, की सायंटिफिकली रॅपिंग करणे हे सिमिलर आहे. म्हणजे 5-6 प्रकार आहेत. बरं. ह्या 5-6 प्रकाराला एक वेळ लागतो. काही 2 दिवसात कलर येतात, तर काही एका दिवसात येतात, तर काही हं. 5 दिवसात येतात, तर काही 6 दिवसात येतात. बरं, बरं. मग तुम्ही बघितलं का नंबर ऑफ डेज, नंबर ऑफ म्हणतो ना, की पीपल्स, परत हँडलिंग आवर्स, जे काही लेबर आवर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात त्याच्यात. मग तो बरोबर. आंब्याची प्राईस मग तशी केली जाते. मग हा आंबा थोडासा महाग काय आहे किंवा थोडासा पुढे काय आहे, मार्केटला तर ₹600-700 ने भेटतोय. हा आंबा ₹900-1000 काय आहे. बरं तो 900-1000 वाला ₹2000 काय, एक्सपोर्ट क्वालिटीचा काय आंबा आहे. हं. आहेत ना, मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या पॅरामीटर्स आहेत, की ज्यांनी बाकीचे कन्झ्युमर लोकांनी म्हणतो ना, की विचार केला पाहिजे, की तो ₹700-800 ला काय आहे, तो ₹300-400 ला काय आहे, हा ₹1000 ला काय आहे, तो ₹1500 ला काय आहे, तो ₹2000 ला काय आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, की आंब्याच्या वेटवरनं पण म्हणतो ना, की अ, खूप काही मिसकन्सेप्शन्स आहेत, की ओके. आंब्याचा वेट जास्त, आंब्याचा वेट कमी, आंब्याची साईज छोटी, आंब्याची साईज मोठी. मला दुसरं विचारायचं आहे तुम्हाला, की म्हणजे लोकांना हे सांगायचं आहे, की काही मँगोची साईज एवढी असते. हं. म्हणजे हार्डली म्हणतो ना, की एक पकडा 5 ते 6 सेंटीमीटरची असते. बरोबर. पण त्याचं वेट 250 ते 300 ग्रॅम पण भरतं. हं. पण काही मँगोचे म्हणतो ना, की साईज 8 ते 9 सेंटीमीटरची असते. पण त्यांचं मँगोचं वेट 250 250च्या खाली पण असतं. ह्याचं पण रिझन आहे ना, हं. की ज्यावेळेस म्हणतो ना, की मँगोच्या झाडाची काळजी घेतली जाते, त्यावेळेस आपल्याकडं खत करायला म्हणजे खतपाणी द्यायला लागतं ना, त्याची पण एक वेळ आहे. बरोबर. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर झालं. हं. ज्यावेळेस आपला पावसाळा संपतो, त्यावेळेस आपल्याला खतपाणी द्यायला लागतं आंब्याला. मग खतपाणी तुम्ही काय देताय? केमिकली देताय का ऑर्गॅनिकली देताय? हं. ऑर्गॅनिकली केमिकलचं म्हणजे ऑर्गॅनिक खत दिलेला आंब्याचा जे काही जे झाड असतं, त्या झाडाला ज्यावेळेस तुम्ही सेंद्रिय खत म्हणतो किंवा ऑर्गॅनिक खत देतो, त्या झाडाचं फळ वजनाला खूप असतं, पण साईजला छोटं असतं. बरोबर. मग कन्झ्युमरला आम्हाला ते पण सांगायला लागतं, की काट्यावर बघा, हं. की तो आंबा 250 ग्रॅमचा दिसायला छोटा आहे. का? कारण खत ते वापरलंय. हं. मग तुमचा अजेंडा काय आहे? कारण आंब्याचं झाड जे आहे ते 1 वर्ष चांगलं फळ देतं आणि दुसरे वर्ष खूप कमी म्हणजे काहींना तर येत पण नाही. बरोबर. बरोबर? हे केव्हा होतं ज्यावेळेस तुम्ही ऑर्गॅनिक खतं त्याला टाकता राइट. आणि ज्यावेळेस तुम्ही केमिकली त्याच्यामध्ये इन्फ्यूज करता, त्यावेळेस ते दरवर्षी देतं. हं. पण आंब्याचं फळ जरी एवढं मोठं जरी असेल ना, तरी पण ते ज्या लेव्हलला वेळ भरायला पाहिजे ते भरत नाही. त्याचं कारण काय? की तुम्ही खतपाणी कशाची केली? हं. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि याचा हेल्थवरती काय साइड इफेक्ट आहे का? आता सगळ्याच गोष्टी जेनेटिकली मॉडिफाईड आहेत. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर लहानपणी ज्यावेळेस मला आठवतंय, मी पालक जे म्हणतात स्पिनचचं जे काही साईज होती ना पालकाची एवढीशी होती. हं. आज ती एवढी मोठी झाली. हं. कारण काय की लोकसंख्या वाढली आहे, पॉप्युलेशन वाढलंय. त्यांना जेनेटिकली त्याला मॅनिप्युलेट करावं लागलं. कारण एवढ्या लोकांचं मास केटरिंग करायचंय. हं. तर मग एवढीशी पानं देऊन चालणार आहे का? हं. इट्स अ इनोव्हेटिव्ह टेक्निक. एव्हरी म्हणतो ना की सिंगल इनोव्हेशन हॅज अ म्हणतो ना प्रोज अँड कॉन्स टू इट. सो आर यू रिअली इन अ सिच्युएशन टू डील विथ इट? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे. समोर आहे तुमच्या सगळं. पण तुम्हाला कन्झ्युम करायचं नाही करायचं हा डिसिजन तुमचा आहे. हं. सो खूप काही गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस म्हणतो ना, की करू शकतो आणि फुलून जाऊ शकतो डिस्कसमध्ये.
राईट, 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 हं. राईट, राईट. शैलू, आपण कोणत्या टाईपच्या मँगोजमध्ये डील करतो एक्झॅक्टली? सी मी सिंगल मँगोज फक्त अल्फान्सो. अल्फान्सो. येस. त्याच्यामध्ये 2 म्हणतो ना, की जे जी-आय टॅग्स असतात. एक रत्नागिरी आणि दुसरा देवगड. देवगड. म्हणजे काय, एक सिंधुदुर्गचा आणि रत्नागिरीचा. ब्रीड जर तसं पाहिलं तर दोन्ही सेमच आहे. पण आता कसं होतं, की प्रत्येकाची माती वेगळी आहे. काळ्या पाषाणातला आहे का भुसभुशीत जमिनीतला आहे. हं. बरोबर. तो म्हणजे कोस्टल एरियाच्या जवळ आहे का थोडा आत आहे. त्याच्यावर सन एक्सपोज कसा होतोय. ईस्टपासून होतोय का वेस्टपासून होतोय. ट्रॉपिकल पॅरामेट्रिक्स खूप मॅटर करतात. महत्त्वाचे जिओलॉजिकल आहेत. पॅरामेट्रिक्स मॅटर करतात. खूप खूप महत्त्वाचे आहेत. आता थोडंसं म्हणतो ना, की ज्याच्यावर म्हणतो ना, की घ्या आता आपण म्हणतो ना, की पील घ्या. मँगोचं जे काही पील आहे. आता हं. एक्सटर्नल प्रेशर जर जास्त आहे, कारण मँगोचं पीलमध्ये रेझिन्स आहेत. मँगोचं पील आणि रेझिन्स इज अ प्रोटेक्टिव्ह लेयर फॉर मँगो. बरोबर. राईट. मग ज्यावेळेस एक्सटर्नल जे काही म्हणतो ना, की स्टिम्युलंट आहेत किंवा एक्सटर्नल जो प्रेशर आहे तो हाय असणार, तर त्या म्हणतो ना, की लोकेशनचा आंब्याची जी काही स्किन आहे ती पातळ असणार ना. हं. पण जिथे एकदम निवांत वातावरण आहे, आंब्याला काही टेन्शन नाही. बरोबर. आंब्याला काही एक्सटर्नल म्हणतो ना, की असे काही प्रेडेटर्स नाहीत किंवा ॲक्शन म्हणतो ना, की चेंज किंवा काही चेंज करणारे त्याच्यामध्ये काही एक्सटर्नल इन्फ्लुएन्सर नाही. तर त्यांचे थोडेसे झाड असतात. झाडच असणार ना. मग त्याचा मीनिंग हा आहे का, की तो डुप्लिकेट आहे, हं. की हा ओरिजिनल आहे? बेसिक इन्फॉर्मेशन ही बरोबर आहे, की देवगडच्या आंब्याची स्किन ही पातळ असते. कारण तो तालुका दोन्ही साइडनी खाडी आहे. दोन्ही साइडनी खारं वारं येतं. तो एक्सटर्नल प्रेशर हाय आहे ना. हं. त्याच्यामुळे त्याची जी स्किन आहे ती पातळ आहे. हं. हा फरक कळत नाही. आणि कसं होतं, जसा-जसा आंबा पिकत जातो ना, तसा-तसा स्किनमधले जे काही रेझिन्सचं जे काही काम असतं, काम काय असतं, की बाबा मला प्रोटेक्ट करायचं अंटिल इट्स गेट्स रायपन. मोठं होतं. पिकलं, माझं काम संपलं. ते काय रेझिन्स आहेत ते ड्राय होऊन इव्हॅपोरेट होऊन जातं. त्यांचं काम संपलं ना. मग हं. त्यावेळेस ती रत्नागिरी असो किंवा देवगड असो, सेम त्याची स्किन पातळच होते. पातळ होती. हां. राईट. त्यामुळे स्किनच्या लेयरच्या थिकनेसवरती बिलकुल डिपेंडेंट नसतं, की आंबा ओरिजिनल आहे का फेक आहे. 100% डिपेंडंट नाही. तुम्ही काही अंश डिपेंड राहू शकता, पण तुम्ही तेच खरं आहे, नाही. कारण काही आंबे मी रत्नागिरीमधनं घेतो ना, म्हणजे काही शेतकऱ्यांचे जे काही म्हणतो ना, रत्नागिरीमधले जे आंबे त्यांची स्किन जाड आहे ना. आहे. हं. आणि काही देवगडचे जे येतात त्यांची स्किन पण जाड आहे. जाड आहे. पण बरोबर. काही रत्नागिरीचे असे ज्यांची स्किन पातळ आहे. पातळ आहे. दोघांमध्ये ते सिमिलॅरिटीज भेटू पण शकतात, नाही पण नाही भेटू पण भेटू शकतात. हं. मेन काय, की जी-आय टॅग आहे का? की बाबा युनिक आयडेंटिटी त्याला जे काही गव्हर्नमेंटने दिलेली आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला, ती आहे का? ती आहे का? ते पहा. आणि त्यांच्याकडे ज्यांच्याकडनं तुम्ही आंबे घेत आहात, जे शेतकरी आहेत, त्यांच्याकडे जी-आय सर्टिफिकेशन आहे का? ही बरोबर. ऑथेंटिसिटी चेक करणं प्रत्येक ट्रेडरची आणि प्रत्येक फार्मरची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण तुम्ही ॲट द लास्ट यू आर मेकिंग मनी आउट ऑफ इट. हं. कारण मॉनिटरी ॲस्पेक्ट एक्सचेंजमध्ये आहेत ना. राईट. द समवन इज गोना पे यू. हं. देन यू विल हॅव टू केटर दोज काइंड ऑफ एक्स्पेक्टेशन्स व्हॉट कस्टमर सेट्स इन. आणि हे सगळे प्रॉब्लेम्स डायरेक्ट कन्झ्युमरसाठी पूर्णपैकी सॉल्व्ह होतील ज्यावेळेस ते सीके मँगोजकडनं घेतील. एक्झॅक्टली मी तेच म्हणलं ना. बिकॉज त्यांनी ही प्रोसेस ऑलरेडी केलेली आहे. सगळं माहिती करूनच आपण पुढे चाललोय. की तुम्हाला मी एकच म्हटलं, की आपण मँगो ट्रेड करत नाहीये. आम्ही एक लेगसी आहे, एक नॉलेज आहे आणि एक ट्रस्ट आहे. ह्या गोष्टी आम्ही ट्रेडमध्ये आणल्यात. आम्ही मॉनिटरी आणली आहे का गोष्ट? नाही आणली. नाही. आम्ही ॲज सच मँगो प्रॉडक्ट आणलाय का? नाही आणला. ह्या सगळ्या गोष्टी सोडून ज्या कन्झ्युमरला पाहिजे, की तुम्ही आमच्यावर डिपेंड राहा. ह्या सगळ्या गोष्टी आणि जरी प्रॉब्लेम आला, तर वी आर रिस्पॉन्सिबल, वी आर अप्रोचेबल, वी आर सॉल्व्हिंग म्हणतो ना, की आम्ही तुमचा जो पण प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करून देऊ शकतो. याची खात्री आहे ना. हं. पण त्या सॉल्व्हिंगमध्ये काय होतं एक्झॅक्टली? फॉर एक्झाम्पल मी सीके मँगोजवरनं जर मँगो मागवले राइट. आणि माझा मँगो खराब निघाला त्यातला. समजा 2 मँगो खराब निघाले. डझनपैकी माझे 2 मँगो गेलेत. आता आय हॅव पेड अ हेफ्टी प्राईस फॉर इट. फॉर ओके. एक्झाम्पल हेफ्टी नाही म्हणू शकत. एक प्राईस मी रिझनेबल. पे केली आहे. रिझनेबल प्राईस पे केली बट आय हॅव पेड द प्राईस. 2 मँगो त्यातले खराब निघाले. हाऊ राइट. वुड वी डील विथ इट? खूप सिंपल आहे. फळ आहे जे क्लिअर कम्युनिकेशन असतं. लोकं काय म्हणतात, की 100% रिप्लेसेबल असतं. बरोबर. माझं म्हणणं वेगळं आहे. एक तर पहिली गोष्ट मी सगळ्या गोष्टी चेक करून भरलेल्या आहेत. इफ ॲट ऑल टेम्परेचर और अजून तुमच्यामध्ये ज्यावेळेस इन्व्हेंटरी पर्पजमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल, आमच्याकडून ट्रान्झिटमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल, तर एक मँगो कोलॅटरल ठेवा. एक मँगो जर खराब निघाला ना, तर समजून घ्या, की आफ्टर इट्स अ फ्रूट. 1 पेक्षा जास्त लागला, सगळे रिप्लेस होणार त्याच्या पुढचे. जेवढे खराब होणार तेवढे. ओके. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट घ्या, मी टेस्टची गॅरंटी दिली आहे. बरोबर? आंबा ॲज सच तुम्ही जर 7-8 दिवस ठेवला तर तो खराब होणारच आहे. मग मी ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडनं आंबे घेऊन चालले आहात, तर त्यावेळेस क्लिअर कम्युनिकेशन असतं, की 80% तो रायपन आहे. 100% रायपन व्हायला 2 दिवस लागतात. तिथून पुढे 5 दिवसात तो कन्झ्युम करा. बरोबर.
तर कन्झ्युमरची पण ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की त्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही ते कन्झ्युम करा. हं. मग मला 9व्या दिवशी कॉल केला तुम्ही. "अरे यार 9 दिवस झाले. मी 9व्या म्हणजे दीड हप्ता झाला मी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकत. कशी घेऊ शकणार?" कारण इट्स नॉट माय फॉल्ट. इट्स बरोबर. नॉट युअर ॲब्सोल्युटली. अल्सो फॉल्ट. इट्स नेचर्स फॉल्ट. कारण इट्स नेचर्स कॉल ना, की तुम्हाला त्या टाईम फ्रेममध्ये कन्झ्युम करायला नेचरनी सांगितलंय. बरोबर. पण तुम्ही त्या टाईममध्ये जर कन्झ्युम आणि ते केलं नाही. ॲक्चुअली ऑटोमॅटिकली कन्झ्युम होणारच बिकॉज मँगो खूप टेस्टी आहेत. एक्झॅक्टली. आणि मी ते खाल्ल्यानंतरच सांगतोय. युजुअली की 2 दिवस हां, ठीक आहे 2 दिवसामध्ये आरामशीर कन्झ्युम होतील. घरात जर सगळेच मँगो लव्हर असतील तर मे बी 2, 3, 4 डझन मागवून घ्यावे लागतील. हां. ते तर आहेच आहे ना. आणि माझा पण हे फोर्स कोणाला नसतो. 4 डझनच घ्या, 5 डझनच घ्या, नाही. तुम्ही 5 दिवसात किती कन्झ्युम करणार आहे तेवढीच ऑर्डर प्लेस करा. शैलू एक ऑब्झर्वेशन आहे फक्त. हां. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं. आपण ज्यावेळेस मँगो सीझनमध्ये रस्त्यावरती जातो, 100-100 पेट्या ठेवलेल्या आहेत एका स्टॉलवरती. अशा हजारोंनी स्टॉल आहेत. त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर मार्केट सोडलेत मी. मेन मार्केट प्लेसेस सोडलेत. म्हणजे ई-कॉमर्स झाले, या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर सीके मँगोज सोडलं. अजून 4 ब्रँड्स पकडले, ज्यांच्याकडे मँगोज आहेत आणि शिवाय आपला जो मँगो आहे, तो इंटरनॅशनल पण जातोय. वर्ल्डमधला सगळ्यात भारी मँगो मानला जातो. तर हे मँगोज एवढे मँगोज जे आहेत, आपण जे बघतोय, इतकी मँगोची क्वांटिटी जी आहे, एवढं छोटं कोकण आपण जे म्हणतो महाराष्ट्रामध्ये एक छोटासा पार्ट आहे वर्ल्डला कंपेअर केलं तर. तर ॲक्चुअलमध्ये इथं एवढे मँगोज आहेत का? की जेवढे एवढ्या ठिकाणी सर्क्युलेट होतात ते? आय रिअली लाइक धिस क्वेशन ॲक्चुअली. की म्हणजे एक सेन्सिबल क्वेश्चन आहे आणि ह्याचं उत्तर द्यायला मला नक्कीच आवडेल. मी तुम्हाला म्हणतो ना, की एक सिच्युएशन समोर ठेवतो. त्याच्यातनं तुम्ही तुमचं उत्तर ब्रॉट डाउन करू शकता. ठीक आहे. देवगड वर्ल्ड फेमस आहे. रत्नागिरी ऑब्व्हियस वर्ल्ड फेमस आहे. सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे. देवगड हा तालुका आहे. तर ह्या सगळ्या भागात अल्फॉन्सो, जी-आय टॅग अल्फॉन्सो आपल्याला भेटला जातो. जी-आय टॅग अल्फॉन्सो कुठेही ग्रोन केला जातो. अल्फॉन्सो इट्स अ ब्रीड ना. किती केले पण जी-आय टॅग अल्फॉन्सो फक्त ह्या 2 जिल्ह्यात असतो. बरोबर. तर आता आपल्याला जी-आय टॅग अल्फॉन्सो पाहिजे. ऑब्व्हियस आहे ना, की तुम्ही साध्या भाषेत जर म्हटलं आपण कोल्हापूरचा पैलवान आणि राजस्थानचा किंवा पुण्याचा पैलवान ह्याच्यात काही फरक आहे की नाही? बरोबर. तसंच ॲब्सोल्युटली. असतं, की जो प्रॉपर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पिकवलेला जो काही आंबा आहे, जो तिकडे हार्वेस्ट केलेला जो आंबा आहे, त्याच्यामध्ये आणि अदर स्टेट जसं आपण इन्फिल्ट्रेट होतो म्हणतो ना, की कर्नाटक, म्हैसूर या आजूबाजूच्या स्टेटमधले पण आंबे, ते पण अल्फॉन्सो असतात, पण ते काय ग्रेडचे असतात ते सगळ्यांना माहिती. तर मग प्रश्नाचं उत्तर भेटलं का तुम्हाला? की एवढे सगळे जे काय म्हणतो ना, की स्ट्रीटवर म्हणजे हे आंबे जे ॲक्चुअल मार्केटमध्ये जे सर्टिफाईड आंबे आहेत, हे एक लिमिटेड एडिशन म्हणू शकतो आपण. शैलू मला एक विचारायचं आहे, आपण आत्ता फक्त मँगोजमध्ये डील करतोय का ह्याच्या व्यतिरिक्त अजून पण काही फ्युचर प्लॅन्स आहेत? फूडमध्ये खूप मोठं काम चालू आहे. फ्रँचाईज मॉडेलमध्ये चालू आहे. फूड सेक्टरमध्ये चालू आहे. बेव्हरेजेसमध्ये चालू आहे. ड्रिंक्समध्ये चालू आहे. हे 4-5 व्हर्टिकल्समध्ये मी आत्ता सध्या काम करतोय. ह्याच्या व्यतिरिक्त सी-के मँगोज हा एक सिंगल व्हर्टिकल आहे. त्या सिंगल व्हर्टिकलमध्ये पण आपण सब कॅटमध्ये पण काम करतोय. म्हणजे मँगो आणि मँगो रिलेटेड प्रॉडक्ट्स. आता मँगो रिलेटेड प्रॉडक्ट्स कोणते आले? आर-टी-डी म्हणजे रेडी टू ड्रिंक, बरोबर. आमरस, कँडी, लॉलीपॉप, जेलीज आणि अजून काय म्हणतो ना, की ह्याच्यावरती अजून जर काही प्रॉडक्ट असतील, तर त्याचं आर-एन-डीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत.